विनुश्री एरंडोलीमध्ये आपले स्वागत आहे. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आहारावर अधिक लक्ष द्यावे लागते. विशेष म्हणजे शरीर थंड राहण्यास आणि ऊर्जावान राहण्यासाठी काही खास पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आहारामध्ये नेमके काय घेतले पाहिजे हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. उन्हाळ्यामध्ये कोणकोणते पदार्थ घ्यायचे त्यामधील पहिला पदार्थ आहे दही आणि ताक. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपल्या आहारामध्ये दही आणि ताकाचा समावेश करणे खूप जास्त फायदेशीर आहे. ते तुम्हाला थंड ठेवण्यास मदत करतात. या दोन्हीमध्ये कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यात फायब्रोटिक्स देखील असतात. ते पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. दुसरा पदार्थ म्हणजे नारळाचे पाणी. 12ही महिने नारळाचे पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात जीवनसत्वे, खनिजे, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात, जे तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. यामुळे या हंगामामध्ये नारळाचे पाणी दररोज आहारामध्ये घ्या. आवळा. आवळा हा व्हिटॅमिन सी आणि फायबरने समृद्ध आहे. त्याचा रस तुम्ही सेवन करू शकता. तुम्ही कच्चा आवळा देखील खाऊ शकता. हा रस तयार करण्यासाठी आवळा आणि थोडे पाणी ब्लेंडरमध्ये टाका. ते मिक्स करा. चवीनुसार मध आणि बर्फ घाला. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी या रसाचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते. यामुळे आपल्या शरीराची ऊर्जा वाढण्यास मदत होते. कलिंगड आणि काकडी. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कलिंगड, काकडी, संत्री यासारखे पदार्थ सेवन करावेत. ते तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवतात. त्यात जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर सारखे पोषक घटक असतात. तुम्ही ते सॅलडच्या स्वरूपात खाऊ शकता. ही फळे कापून थोडा लिंबाचा रस पिळून घ्या आणि खा.